एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। मतमोजणी दिनांक 21 डिसेंबर रोजी होणार आहे। त्या अनुषंगाने पोलिसांच्या मार्फतीने शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता एक चांगल्या प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। सदर बंदोबस्ताकरता एक DYSP दर्जाचे अधिकारी तसेच 10 PI API अधिकारी, 70 स्टाफ पोलीस अंमलदार आहेत 70, त्याच पद्धतीने 100 होमगार्ड्स, RCP प्लाटून, SRPF प्लाटून, एवढा चांगला बंदोबस्त या ठिकाणी शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागवलेला आहे। तो बंदोबस्तासहित त्यालाच अनुसरून बंदोबस्ताला एक जोड देण्याकरता एक ड्रोन कॅमेरा, त्याच पद्धतीने व्हिडिओ शूटिंग्स करता व्हिडिओ कॅमेरा यांची सोय करण्यात आलेली आहे, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याकरता जो क्राऊड येणार आहे त्या क्राऊडमध्ये कोण कोण सहभागी आहेत, काय आहेत, तिथलं त्या ठिकाणी आम्हाला लक्ष ठेवता येईल। त्याच पद्धतीनं शहरातील जी मिश्र वस्ती आहे किंवा शहरातील जे एखादं ठिकाण होऊ शकतं वादग्रस्त होऊ शकते किंवा जे संवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आम्ही पुरेपूर त्या ठिकाणी बंदोबस्त दिलेला आहे। प्रत्येक चौकात, प्रत्येक मिश्र वस्तीच्या समोर, त्या ठिकाणी प्रत्येक ज्या ठिकाणी वादग्रस्त ठिकाणं असू शकतील, होऊ शकतात, धार्मिक स्थळं आहेत, उमेदवारांचे घरं आहेत, त्याच पद्धतीने पक्षाचे कार्यालय आहेत, या सर्व ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी दिलेला आहे। आमचं किनवटच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन असेल, 21 तारखेला जे मतमोजणी होणार आहे त्या दरम्यान सर्वांनी सलोख्याची भावना ठेवून एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी राहावं। त्याच पद्धतीने जे आपले व्हॉट्सअपचे स्टेटस असतील, फेसबुकचे स्टेटस असतील किंवा इतर गोष्टी बाबी असतील तर त्याकरता आपण सर्वांनी कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, जेणेकरून आपण एकाच गावामध्ये राहणारे आहोत, आपण एकमेकांचे आयुष्यभर आपल्याला चेहरे पाहायचे आहेत, एकमेकांच्या सोबतच आपल्याला पुढे जायचं आहे। तर त्याकरिता सर्वांनी सर्व आपले मतभेद विसरून किंवा मग कुठल्याही स्वरूपाचं मनभेद त्या ठिकाणी ठेवू नयेत आणि सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एक किनवट शहराची जी परंपरा आहे, निर्विघ्न असं मतमोजणी असेल किंवा मतदान असेल, कुठल्याही स्वरूपाचे गुन्हे या ठिकाणी दाखल होत नाहीत, तर ती परंपरा अबाधित ठेवण्यासाठी सर्व किनवटकरांनी या ठिकाणी मदत करावी हे आवाहन करीत आहोत। त्याच पद्धतीने जे किनवट शहरातील जे गुन्हेगार आहेत किंवा ज्या न्यूसन्स व्हॅल्यू ज्या ठिकाणी तयार करणारे लोक आहेत तर त्यांच्यावरती आम्ही जुनं जे सेक्शन 144 आहे BNS 163 सेक्शन, तर 1 दिवसाकरता हद्दपारीचे आदेशसुद्धा त्यांना आम्ही काढलेले आहेत। त्याच पद्धतीने आम्ही सर्व क्रिमिनल लोक आहेत, त्याच पद्धतीने जे अवैध धंदे करणारे लोक आहेत, दारू विक्री करणारे आहेत, यांना सर्वांना आम्ही त्या ठिकाणी हद्दपारीचे प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहेत। जर कोणी या ठिकाणी जर कायदा सुव्यवस्था आणि शहराची जी सुरक्षितता आहे त्याला जर कोणी बाधा पोहोचवत असेल तर त्याला कायद्याचा या ठिकाणी कायद्यामध्ये पकडण्याकरता आम्ही त्या ठिकाणी तयार आहोत। तरी मला सर्वांना आवाहन आहे, किनवट शहराची जी परंपरा आहे ती अबाधित राहावी आणि शांततेत आणि सुव्यवस्थेत या ठिकाणी निवडणूक मतमोजणी जी आहे ते पार पाडावी। धन्यवाद। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।